नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यात टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षणाला आलेले डॉक्टर राजेंद्र उर्फ राजा दांडेकर हे ध्येयानं ठरवून कोकणामध्ये सर्वप्रथम शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता त्यांनी चिखलगावची निवड केली आणि त्या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केली. एका गोठ्यामध्ये जिथे जनावरं बांधली जायची तिथे 4 मुलांना घेऊन एका आजीच्या आशीर्वादानं त्यांनी ती शाळा सुरू केली आणि आज हजारो विद्यार्थी तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडले. 45 वर्षाचा हा थक्क करणारा प्रवास म्हणजेच कार्यकर्ता, त्यांचं आत्मचरित्र, त्यांनी केलेलं काम, केलेलं संशोधन या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलं आहे. तेव्हा जाऊयात आपण SM जोशी सभागृहात. कितीही गोष्टी आल्या तरी ती संकट मानू नका, त्या संधी माना. आपल्यावरती आलेलं संकट हे संकट नाहीये, ती संधी आहे. ती संधी आहे असं मानून जर आपण काम करायला लागलो तर पुढे आपल्याला बरेच दारं उघडी मिळतील झालेली. तर त्या संकटांना घाबरून एकदा का आपण दार बंद केलं की ते बंदच राहील. घरातल्या विरोध तर होताच की संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे संघ. मी म्हटलं असं काही नाही, संघ हा जीवन पद्धती आहे. जगावं कसं, कशासाठी आणि कसं जगावं हे संघातून शिकायला मिळतं. सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना या तत्वानुसार सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करायचं आहे. तर सगळेजण आपले आहेत आपण मानलं पाहिजे. माझ्या गावातली सगळी माणसं, मी बाहेरून गावात आलेलं आहे पण मी या गावात मला राहायचं असेल, काम करायचं असेल तर गावातले सगळे आबाल वृद्ध स्त्री पुरुष हे सगळे माझे कुटुंबीय आहेत, माझे आप्त आहेत, माझे स्वकीय आहेत असं म्हणून आपण काम केलं पाहिजे. दुसरं एक मी शिकलो होतो की विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे आणि शेवटी काय तर निर्माल्यात विरावे. जरी मी पदभारातून मुक्त झालेलो असलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काम करायचं आहे. आणि वही अशी 2 टोकं होती. म्हणजे वहीतला दोंदला, कणस आणि एक होता कारवर, अत्यंत धडपडणारा, एकाकी, एकटा आणि समाज इतका मागासलेला, इतका तो निग्रो समाजाचा आहे. ते मला फार अस्वस्थ करणारं वाटलं. नंतर दुसरं पुस्तक जे मिळालं राजाकडनं तेही आम्ही परत नाही दिलं त्याला, अल्बर्ट स्वाईटचं. त्याला आठवते नसेल कुठे गेली पुस्तकं. पण या 3 पुस्तकांनी आणि राजाने मला घडवलं. तसं नसतं झालं तर मी असाच कुठतरी चिंचवडमधला गुलछबू किंवा तो जसा म्हणला राजनीती किंवा हे, मी राजकारणात काही फार जाऊ शकलो नाही. पण जनता पक्षाला निवडून नेण्यात आटोकाट प्रयत्न केले आणि नंतर जे झालं ते पाहून तर राजकारणापासून जितकं दूर जाता येईल तेवढं दूर. एक होता कारभार वाचल्यामुळे चिंचवड सोडावं आणि कुठतरी जावं असा हे होता. आणि त्याच काळात मी असीधरा चालवत होतो. राजहंस नाव असणारी राजहंस माणूस मध्ये काम करणारे माझगावकरांनी, श्रीगमांनी मला बोलावलं आणि अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज
मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज येथे पुणे ॲग्री हॅकेथॉन पारितोषिक वितरण समारंभ केला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शेतकरी, कृषी विभाग आणि शारीरिक कमवणं याचा एक संकल्प असेल तर देश हा निश्चित बलवान होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं. या पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभाला केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते. ज्या ॲपवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट तयार केलाय, म्हणजे काय तर आपल्या शेतकऱ्याला जो प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असू द्या, तो प्रश्न त्यांनी त्या चॅटबॉट मध्ये टाकला, विचारला, मराठीत विचारला तर त्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळेल. कीड नियंत्रणाच्या बाबतीत असो, वाणाच्या बाबतीत असो, फर्टिलायझेशनच्या बाबतीत असो, कुठलाही त्याला योग्य अशा प्रकारचा सल्ला, आणि तो सल्लाही प्रमाणित सल्ला, असा कोणी दिलेला सल्ला नाही तर प्रमाणित सल्ला मिळेल अशा प्रकारचा एआयचा उपयोग आपलं कृषी विभाग देखील करतोय. तसंच आपण बघितलं की या ठिकाणी अनेक स्टार्टअप्सनी, मगाशी आम्ही बारामती ॲग्रोच्या स्टॉलवर गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी एआयचा उपयोग हा ऊसाच्या लागवडी करता त्या ठिकाणी केल्यानंतर जवळपास 2.5 पट 2 ते 2.5 पट उत्पादकता त्या ठिकाणी 120 टनापर्यंत गेलेली उत्पादकता त्या ठिकाणी आपण बघितली, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तो फरक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी होते. आणि एक समस्या आती है, और अभी जब मैं भी गया कई जगह अलग अलग राज्यों में ये विकसित कृषि संकल्प के लिए, तो किसानों ने कई तरह की समस्या बताई. उसमें से एक बड़ी समस्या थी हार्टिकल्चर के क्षेत्र में कि हमको जो पौधा मिलता है वो पौधा क्लीन है कि नहीं, उसमें बीमारी है कि नहीं, ये पता लगाने का हमारे पास कोई साधन नहीं है. प्राइवेट कंपनियां भी कई बार हमको पौधे देती, जब हम ये पौधे लेके आते हैं नर्सरी से तो हमको लगता है पौधा अच्छा दिख रहा है, अच्छा ही होगा, अच्छे फल देगा, और इसलिए हम खरीद लेते हैं. लेकिन वो पौधा पेड़ बन के जब फल देता है तब पता चलता है कि उसमें कई तरह की बीमारियां आ गई. और इसलिए सबसे बड़ी जरूरत इस बात की है कि हमको जो पौधे मिले, प्लांट मिले, वो रोग मुक्त मिले, उनमें वायरस ना हो, किसान धोखा ना खाए, और ये सुनिश्चित कर ले कि जो पौधा मिल रहा है वो बिल्कुल क्लीन है, उसमें कोई रोग नहीं है. तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक मराठी चित्रपट म्हणजे सामना. 1975 साली भारत देशामध्ये जी चित्रपटांचं सुवर्ण वर्ष असं त्याला म्हटलं जातं, उदाहरणार्थ त्याच वेळेला धर्मात्मा पिक्चर आला, त्याच वेळेला सामना पिक्चर आला, त्याच वेळेला शोले पिक्चर आला, त्याच वेळेला अनेक गाजणारे असे चित्रपट त्या ठिकाणी आले. पण सामनाचं वैशिष्ट्य आज 50 वर्षानंतरही टिकून आहे. पुण्यातील फिल्म आर्काईव्हमध्ये त्याचं 50वं वर्ष साजरं झालं. केवळ 1.25 ते 1.5 लाख रुपयामध्ये तयार झालेला हा सिनेमा आजही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रायोगिकतेचं आयाम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रामदास फुटाणे, जब्बार पटेल, मोहन आगाशे, निळू फुले, डॉक्टर दामले या मान्यवरांनी त्यामध्ये दिलेलं काम हे मराठी चित्रपटसृष्टीतलं योगदानच. जाऊयात आपण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय प्रभात रोड येथे. तिथेच निर्माते असतात. रामदास फुटाण्यांच्या सारखा असा एखादाच माणूस असतो की ध्येयावर लक्ष ठेवून एक नव्या आम्हाला समाज निर्मिती करायची आहे आणि त्याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार घेऊन रामदासजींनी हे काम केलं. आज त्याच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीवही ह्याच कामामध्ये ते लागतील. कृष्णकुमारजींची साथ आहे, त्यामुळे ह्या कट्ट्यावर देखील नव्या नव्या नेतृत्व करणाऱ्या ह्या तरुणांना आणि त्यांच्यामध्ये बोलून संवाद घडवून ते मधुताईंच्या सारख्या नवीन कलाकारांना त्यांच्याबरोबरचे रावल आहेत, सॉरी त्यांचे नावं प्रत्येकांची, तर
परेश नाही, परेश रावल. ते परेश रावलांचं नाव आलं पण यांचं परेश आलं नाही. अशांच्या सारख्या लोकांना देखील कालचा चित्रपट आणि आजचा चित्रपट आणि उद्या येणारा चित्रपट याच्याविषयी खूप, आणि ती डोक्यातून जात नाही अजूनपर्यंत. ते जरी नेपाळी टोपी घातलेली असली नाही तरी पण आगाशे साहेब म्हटलं की नाना, आणि तो लंपट नाना कशा असतो तो आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. तर तेही योग्य तऱ्हेचं दिग्दर्शन नव्या पिढीला झालं पाहिजे आणि ते करण्याचं काम खूप चांगलं करतात. रामदास फुटाणेजी, तुम्ही मला बोलावलं, मी आपला आभारी आहे. कारण राजकारणातले लोक मागे पडत जातात, कारण मी त्यांना दोष देत नाही. वय झालं की ते निघून जातात आणि म्हणून माझ्यासारखा माणूस, मला जेव्हा वाटलं तेव्हा मी रिटायर होण्याचा प्रयत्न केला आणि जरा बाजूला होण्याचा अजूनही करतो. पण अजूनही काही लोक सोडत नाहीत. पण असो, पण जिथे जिथे जमेल तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, कारण ही संधी कधी सोडता कामा नये. आणि ही जर संधी सोडली असती तर मला आजचं हे सगळं चित्र मला दिसलं नसतं. इतिहास घडवला तर तुम्हाला आता तो जो इतिहास आहे तो इतिहासाचा टर्निंग पॉईंट तुम्हाला नेमकं काय वाटतं की बर्लिनला आपला सिनेमा गेला हे काय, आणीबाणीमध्ये चित्रपटाला बंदी आली हे आहे, आणि नंतर 2 वर्षांनी पुन्हा सिनेमा रिलीज झाला हे आहे? नाही, पहिल्यांदा मी सिनेमा काढताना तुम्हाला माहिती आहे की मी माझा राजकारण हा आवडता विषय त्या ठिकाणी. आणि मला जेव्हा मी दादा कोंडकेंचा सोहाड्या आणि एकटा जीव सदाशिवचं प्रोडक्शन पाहत होतो आणि त्यावेळेस मुंबईला मारवाडी विद्यालयात नोकरी करत होतो ड्रॉइंग टीचरची, आणि बिनपगारी रजा घेऊन 10 दिवस शूटिंगला जायचं. त्या काळात शूटिंगच्या डेट्स निर्मात्यासाठी 1 ते 10, 10 ते 20 आणि 20 ते 30 अशा असायच्या. आणि स्टुडिओमध्ये ते बुक असल्यानंतर ते आर्टिस्ट कधीही ही तारीख दुसऱ्याला देत नव्हते आणि स्टुडिओ दुसऱ्याला मिळत नव्हता. ही एक डिसिप्लिन होती त्यावेळेस. आणि 4-5 सिनेमा फक्त येत होते त्या ठिकाणी, आणि ते 2च स्टुडिओ, शालेय स्टुडिओ कोल्हापूरचा आणि बाबांचा जयप्रभा स्टुडिओ. तर या स्टुडिओमध्ये जाताना पहिलं पाऊल जेव्हा मी ठेवलं तेव्हा सिनेमाच्या कल्पनाच माझ्या डोक्यातल्या बदलून गेल्या सगळ्या. मुंबईत असलेलं ग्लॅमर वेगळं आणि इथं भालजी पेंढारकर नावाची जी व्यक्ती आहे ऋषीसारखी, त्यांच्या शिस्तीत असलेलं जयप्रभा स्टुडिओ याने माझ्यावर खूप परिणाम केला. आणि रोज सोंगाड्याचा शॉट झाला की एक पेढा देण्याची जबाबदारी बाबांना माझ्यावर होती. आणि मग त्यांना कळायचं एक पहिला शॉट कधी झाला तो.